आदेश. मला असं वाटतं की आपण कसं पूर्वी लहान असल्यापासून एखाद्याला म्हणजे मदत म्हणजे कशी कोणाला म्हणजे कोण आजी आजोबा आहेत म्हणा किंवा कोण म्हणजे त्यांचं कोण नाही आहे तर त्यांना आपण थोडीफार कशी मदत करायला जातो. आपल्या म्हणजे मनातून वाटतं की ह्यांना आपण मदत करावी करून. काही त्यांचं काम असेल ते आपण ऐकावं त्यांचं, की आपण त्यावेळेला म्हणजे आपल्या मनामध्ये काही नसतं की हां आपण हे काम केलं की आपल्या म्हणजे लोक कशी नोकरी करतात म्हणजे त्या पगार मिळत असतो लोकांना, बरोबर ना. पण त्या ठिकाणी अशी जी आपण थोडीफार मदत कोणाला जी करायला जातो, काही म्हणजे मनात विचार न ठेवता कसलाच की आपल्याला ह्याच्यापासून काय मिळणार आहे नाही तर काय आहे असं जे आपण म्हणजे मनामध्ये कधीच काय आणत नाही भाव कसलेच असले, त्यावेळेला ती जी केलेली सेवा असते ना ती आपल्याला कुठेही नाही कुठेतरी त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे देव आपल्याला त्याचे आशीर्वाद देत असतो. त्या माणसाचे काही नाही मिळाले तरी त्या माणसाचे आशीर्वाद आपल्याला चांगले उपयोगी पडतात. कुठच्याही कामामध्ये म्हणा, कुठेही आपल्याला समजा नोकरीच्या ठिकाणी आपल्याला एखादी नोकरी मिळवायची असेल त्यावेळेला आपल्याला ते उपयोगी पडतात किंवा अजून कुठेही म्हणजे संकट जेव्हा येतात ते संकटांना आपल्याला ते अशी फुलासारखी संकट निघून जातात. म्हणजे आपण अजिबात घाबरू शकत नाही की हां आपल्या पाठी म्हणजे आशीर्वाद एवढे आहेत मोठे तर आपण कशाला घाबरा म्हणून. हे एक आपल्याला मनामधून एक आपण तयार होतो हे करण्यासाठी. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा असंही कोणालाही काही गरज असेल काय असेल तर तिथे तुरंत जेव्हा हे घेता त्यावेळेला कधीच आपण चिंता करायची नाही कशाचीच. देव आपल्या पाठीशी आहेच आणि तो आपल्याला बुद्धी देतो त्यावेळेला आपण हे सगळं करत असतो. आणि चांगलं जे काम आपण जे करतोय आयुष्यभर काम, त्यामुळे कशाला आपण घाबरायचं संकटांना. अजिबात घाबरायचं नाही. तो देव आहे आपल्याला, तो आणि त्या लोकांचे पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात, त्यांना आपण चांगल्या प्रकारे सांभाळतो. ते सुद्धा आपल्याला आशीर्वाद म्हणजे ह्याच्यासाठी आपण सांभाळत नसतो पण ते आपल्या आईवडीलच असतात किंवा माता म्हणजे असतात, त्यामुळे ते आशीर्वाद आपल्याला ॲटोमॅटिक लाभतातच त्यांचे. त्याच्यामुळे कुठचीही संकट जरी आली तरी ते अशी फुलासारखी निघून जातात एकदम. कसलंच आपण कधीच नाही टेन्शन घ्यायचं कुठच्याच गोष्टीचं. आदेश.